नमस्कार, जय माता दी, ओम काली सगळ्यांना. मला रात्री एक फोन आला होता की महाराज एका ठिकाणी अष्टसिद्धी देत आहेत. तर मला असं सांगायचं आहे की सगळ्यांना मला सांगायचं आहे की या अष्टसिद्धी जर कोण देत असेल, नक्कीच तुम्हाला विकत किंवा कशानं जर देत असेल तर ह्या असल्या भूलपातांना बळी पडू नका. अष्टसिद्धी देणं घेणं ह्या गोष्टी सोप्या नाही आहेत. ह्या गोष्टींसाठी योग, तपश्चर्या ह्या भरपूर गोष्टी लागतात आणि त्यामध्ये भरपूर प्रॅक्टिस आणि साधना करावी लागते. तर अशी कोणीही देऊ शकत नाही आहे. ह्या अष्टसिद्धी आहेत. मी असं म्हणत नाही की अष्टसिद्धी नाही आहे, तर आहेत ह्या अष्टसिद्धी. तर अष्टसिद्धींचा उल्लेख हनुमान चालिसेमध्ये पण आहे आणि काळभैरव अष्टकमध्ये सुद्धा आहे. आता तो भाग वेगळा आहे, पण तुम्हाला एक सांगतो की अशा भूलपातांना बळी पडू नका आणि अशी अष्टसिद्धी कोणाकडून मिळत नाही आणि घेऊ देखील नका. अष्टसिद्धी जर एखाद्यापाशी असेल तर तो अशक्यही शक्य काम करेल आणि ते जर तुमच्या समोर करून जर अष्टसिद्धींमधले सर्व प्रकार जर तुमच्यापाशी जो करून दाखवत असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्याकडून अष्टसिद्धी घ्या. आणि अशाच प्रकारे जर नवनवीन आणखीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट देखील जरूर करा की तुम्हाला कोणत्या प्रकारची व्हिडिओ पाहिजे असेल. नक्कीच. जय माता दी, ओम काली, ओम नमः शिवाय.